रामकृष्ण हरी मंडळी. तर मी चाललेलो आहे आता शनी शिंगणापूरच्या देवाला दर्शन घ्यायला. तर मित्रांनो आम्ही इथं थांबलेलो आहे, गाडीमध्ये ऑइल टाकायचे आहे त्याच्यामुळे. तर मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता कशी पार्टी आहे शनी शिंगणापूरची. तर मित्रांनो मी चांदा गावात राहत आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे शनी शिंगणापूरच्या रोडनी. तर मित्रांनो आमची पुढे इथं वेळेपासून एक पिंट्या गाडी चालवत आहे, ते साईडलाच होईना किती वेळापासून बघत आहे आम्ही. इथं आहे ना पाटे जवळपास पाहू शकतो तुम्ही किती मस्त आहे असा. तर आम्ही रोडनी पुढे जातच आहे पण रोडच संपना. मित्रांनो इथं जवळपास आलेलो आहे, आता रोडनी ओके मध्ये वळवलेलो आहे आम्ही. आणि आता आहे ना मंदिर ज्यादा लांब नाही शनी शिंगणापूरच्या देवाची. तर आम्ही जात आहे पुढे 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 पुढे. तर इथं ओके मध्ये ना आता आहे ना देवस्थान जवळ आलेलं आहे आणि इथं आहे ना मोठा कळश आहे त्याच्यावर नारळ ठेवलेला आहे. तर इथं मोठा झेंडा पण लागलेला आहे. इथं आता आपण जवळ आलेलं आहे गर्दीत. कोणत्या शाळेची मुलं आहेत काही नाही, इथं निळे शर्ट घालून आले तू ओके मध्ये रिसळले वाटते. तर इथं पाठी आलेली आहे आता शनी शिंगणापूरच्या देवाची मोठी. आता आम्ही मंदिरात प्रवेश करणार आहे. इथं गाडी आम्ही आता पार्किंग लावत आहे. आणि इथं ना ओके मध्ये ना आता गाडी ना पार्किंग लावलेली आहे आणि इथं आज्यांचं आहे ना डिस्कशन ओके मध्ये चाललेलं आहे. काय करतात काय माहिती नाही. या काकांचा इतका मोठा आग्रह आहे आम्हाला 10 रुपयाचं तेल घ्यायसाठी. तर लयच आग्रह आहे. तर मग म्हणलं लय आग्रह यांचा 10 रुपयाची डबी घ्यायसाठी. तर मग एक डबी घेऊच म्हणलं, मग घेतली एक डबी आणि जातो आता पुढं. ओके मग तेल घेतलेलं आहे ना. आता इथं आहे ना मंदिराचं प्रवेशद्वार आहे. इथं इतके मोठे दुकान लागले नाही का विशेष नाही बाई, काही विशेष नाही. आणि इथं ऑन द स्पॉट आहे ना कुत्र्यानी राहिलेले आहेत ओके मध्ये डॉगी. तर इथं लांब लांबून लोक येतात मित्रांनो दर्शन घ्यायला. खूप छान असं मंदिराचं नवीन बांधकाम झालेलं आहे. तर मित्रांनो तुम्हाला पुढं दाखवणच मी व्हिडिओमध्ये कसं बांधकाम आहे. तर इथं काकांकडून आम्ही पेढे घेतले तशी 100ची औषधच देत होते. तो ओके मध्ये इथं तुम्ही पाहू शकता किती मस्त असं दिसतंय. आणि हे बघा मित्रांनो किती मोठं अशी बांधकाम केलेलं आहे मंदिराचं नवीन. आता आम्ही पेढे घेऊन मग आता पुन्हा आम्ही मंदिरात जाणार आहे. तर मित्रांनो आम्ही ना आता आहे ना इथून आहे ना आज जाणार आहे ओके मध्ये. आणि इथं आत आहे ना मित्रांनो लय खोल आहे असं. आज जाऊन पाहिलं ना तुम्ही कधी गेला असताना तर बा किती मस्त नवीन मंदिर बनवलेलं आहे यांनी. आणि इथं खूप मोठी पाटी लागलेली निळ्या कलरमध्ये. आणि पाहू शकता मित्रांनो इथं कसं जमिनीतून बनवलं आहे यांनी रोड. पलीकडच्या बाजूने आपल्या जाते तर पण आम्ही सोप्या रोडने आलो. विषय का इथं आज्यांचं डिस्कशन चाललंय, कशा गप्पा मारीत चालल्यात आजच्या आजी. तर मित्रांनो पुढे जातच आहे. मित्रांनो इथं आहे ना जवळपास मंदिराजवळ आलेलो आहे. आणि इथं तुम्ही ओळखू बघा कोणती मूर्ती आहे. मित्रांनो मी सांगतो तुम्हाला ही मूर्ती आहे शिवाजी महाराजांची आणि त्यांच्या गुरूंची. मित्रांनो इथं आम्ही जवळ जात आहे आणि इथं प्रसाद घ्यायची जागा आहे तुम्हाला माहीतच आहे. मूर्ती खूप मस्त अशी बनवलेली आहे. तिथं खूप मोठी अशी जागा आहे. तिथं अनेक भक्त शनिदेवाच्या पाया पडायला येतात. आणि इथं पाहू शकतो खूप गर्दी आहे. इथं काय चाललंय काय माहीतच नाही. यावेळेस एवढी गर्दी नाही पण दरवेळेस खूप गर्दी राहते. तर इथं हारायचे चान्स खूप आहे मुलांचे लहान. मित्रांनो इथं आम्ही चाललेलो आहे आता मंदिरात. तर तुम्हाला दाखवेल मित्रांनो कसं आहे शनी शिंगणापूरचे देवस्थानची देवाची मूर्ती. खूप असं मोठं शनिदेवाचं चित्र लागलेलं आहे कारण की पिक्चरची जाहिरात करत आहे शनिदेवाच्या. मित्रांनो आता आम्ही जे
इथं आलेलो आहे मंदिरामध्ये. तर मित्रांनो इकडली बाजू पूजा करायची आहे, तुम्ही पाहू शकता. तर बघा मित्रांनो अशी पूजा करतात इथं. आणि इथं आहे आपली शनिदेवाची मूर्ती मोठी. तर मित्रांनो पहा तुम्ही किती मस्त असं बनवलेलं आहे. इथं देवस्थानचं अजूनही काम चालू आहे. तर मित्रांनो एवढं मोठं असं देवस्थान आहे आणि मी आज जात आहे. आणि आत गेल्यानंतर मी किती अशा मूर्त्या आहेत देवांच्या, तुम्ही पाहू शकता. खूप छान असं मंदिर बनवलेलं आहे. तर मित्रांनो इथं हनुमानाची मूर्ती आहे, तुम्ही पाहू शकता पर्वत हातात घेताना. तर मित्रांनो आता मी चाललेलो आहे जागेमधून बाहेर. मित्रांनो इथं खूप मोठी अशी अगरबत्तीला पाहू शकता तुम्ही. इथं खूप मोठे गुगे आणि लाईट लावलेले आहेत आणि त्याच्यामध्ये देवाची मूर्ती आहे. मित्रांनो व्हिडिओ थोडा फास्ट आहे. मित्रांनो हे बघा किती उंच असं बनवलेलं आहे इथं. तर मित्रांनो मी आज तुम्हाला दाखवणार आहे देवाच्या खूप मोठ्या मोठ्या अशा मूर्त्या. आम्ही परत मागं जाण्याची प्रयत्न करत आहे. खालून परत आम्ही वरती आलेलो आहे आणि इथं अनेक देवांच्या मूर्त्या आहेत तर मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो हे बघा तुम्ही इथं खूप मोठ्या अशा देवांच्या मूर्त्या आहेत. अशा रांगेत लावलेल्या आहेत. मी बोललो नाही की तिथं शेवटची मूर्ती आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता. मित्रांनो मी आता जाणार आहे पाणी कुठून येते ते पाहायला. तर मित्रांनो इथं ना खूप देवांच्या अशा मूर्त्या वरती लावलेल्या आहेत आणि खाली ना असं शोसाठी काहीतरी त्यांनी लावलेलं आहे फुलांचं. आणि इथून मित्रांनो पलीकडून ह्या बोलतो पाणी येते.
तर पाहू शकता तुम्ही इथं आणि इथं निसर्ग खूप छान असा आहे. आणि तर मित्रांनो आम्ही आता मागे परतण्यासाठी पुन्हा मित्रांनो आम्ही मागे जात आहे. तर इथं संध्याकाळ झाल्यामुळे इथं दुकानदारावाल्यांनी लाईट लावलेले आहेत आणि इथं खूप छान असं सजावटीचं देवांसाठी सामान तेल वगैरे वगैरे भेटतं. तर मित्रांनो तुम्हाला माझा आजचा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.